नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता कावेरीने एक आयडिया केलेली असते. कावेरी आपल्या डोक्यावरती चिंबूळ करून घेते आणि त्याच्यावरती दुधाने भरलेला हंडा ठेवते. त्यानंतर प्रेक्षकांनो, कावेरी आणि सुलक्षणा या दोघींना एकत्र हे व्रत पूर्ण करायचं असतं. त्यामुळे कावेरी देवी आईच्या तिथे ओटी भरण्यासाठी जी साडी ठेवण्यात आलेली असते ती साडी कावेरी घेते, कारण तिला हे व्रत काही करून पूर्ण करायचंच असतं. आणि ती साडी सुलक्षणाच्या कमरेजवळ विळखा मारून आता दोन्ही हातांनी पकडून ठेवते, जेणेकरून कावेरी आणि सुलक्षणा दोघीजणी एकत्रच हे व्रत पूर्ण करतायत हे आता समजलं पाहिजे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सुलक्षणा हिला तर चालण्याची सुद्धा ताकद नसते, कारण ती पूर्णपणे थकलेली असते. वयोमानाने तिला हे व्रत थोडं कठीणच जातं, पण ती हे सगळं करत असते आपल्या मुलासाठी. तेव्हा इथे कावेरी 100% प्रयत्न करते हे व्रत पूर्ण करण्यासाठी. कावेरी असते म्हणून निदान सुलक्षणाचं हे व्रत पूर्ण तरी झालेलं असतं, नाहीतर अमृताने पूर्ण कसर भरून काढलेली असते सुलक्षणाचे हे व्रत अर्धवट ठेवण्यासाठी. पण प्रेक्षकांनो, आता त्या भरलेल्या हंड्यामध्ये दुधाच्या वजन टाकण्यात आलं होतं. दूध असल्यामुळे त्याच्यामध्ये वजन आहे हे दिसत नाही. आणि त्यानंतरला कावेरी कसं बसं सुलक्षणाला ओढत ओढत त्या साडीच्या आधारे तिला पूर्ण आता शिवलिंगापर्यंत घेऊन येते. आणि तिथे आता शिवलिंगावरती दोघींनी मिळून इथे आता दुधाच्या पाण्याचा अभिषेक हा केलेला असतो. प्रेक्षकांनो, इथे आता दोघींनी हे व्रत पूर्ण केलेलं असतं, प्रदक्षिणा पूर्ण केलेल्या असतात आणि त्याचबरोबर महादेवांना अभिषेकसुद्धा आता दिलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, व्रत पूर्ण झाल्यानंतर इथे आता विद्या, त्याचबरोबर यमुना, पौर्णिमा सगळ्यांनाच आश्चर्य वाटलेलं असतं, कारण अशा पद्धतीने कावेरी आयडिया करेल आणि हे व्रत सुलक्षणाकडून पूर्ण करून घेईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, गुरुजी म्हणत असतात की हे व्रत या प्रदक्षिणा पूर्ण झालेल्या आहेत. महादेव तुमच्यावरती प्रसन्न झालेच असतील सुलक्षणाताई, याच्यामध्ये शंका नाही. महादेव तुम्ही प्रसन्न केलेत, तुम्हाला नक्की आशीर्वाद मिळणार. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरीचं लक्ष त्या हंड्याकडे जाणार, तेवढ्यातच सुलक्षणाला चक्कर आलेली असते. तेव्हा तिचं लक्ष सुलक्षणाकडे जातं, तेव्हा ती खाली कोसळलेली असते. तेवढ्यातच तिथे यश धावत पळत आलेला असतो. यश येतो आणि आपल्या माला पकडतो. तेव्हा सुलक्षणा विचारत असते की यश, माझा उदय? तेव्हा यश म्हणतो, मा नको काळजी करू, ती डेथ बॉडी जी सापडली ना, ती आपल्या उदयदादाची नव्हती. मी आलो ना बघून, ती डेथ बॉडी एका वेगळ्याच माणसाची होती. त्या डेथ बॉडीजवळ उदयदादाचं पॉकेट पडलं होतं, त्याचं वॉलेट तिथे पडलं होतं. म्हणून पोलिसांना संशय आला, कदाचित ती डेथ बॉडी आपल्या उदयदादाची असू शकते, म्हणून त्या लोकांनी आपल्याला फोन केला होता. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते, पण त्या माणसाजवळ आपल्या उदयचं पॉकेट कसं काय आलं असेल? तेव्हा यश म्हणत असतो, मा अगं कदाचित तो चोर असेल माणूस, त्याने आपल्या उदयदादाचं वॉलेट चोरी केलं असेल आणि मग नंतरला तो माणूस जेव्हा निघून गेला तेव्हा ते वॉलेट त्याच्याजवळच त्या लोकांना सापडलं. कदाचित मा लवकरच आपला उदयदादा परत येईल, बरोबर ना? हे संकेत आपल्याला जे काही मिळत आहेत ते उदयदादा परत येण्याचे तर आहेत ना. आज त्याचं वॉलेट आपल्याला भेटलं आहे, उद्या कदाचित आपला उदयदादासुद्धा परत येईल. हो मा, उदयदादा आता परतीच्या रस्त्यावर आहे, तो नक्की घरी परत येईल. तेव्हा यशच्या तोंडून हे शब्द जेव्हा मा ऐकते तेव्हा मला खूपच जास्त बरं वाटतं. तर इथे कावेरी आणि मा दोघींनी मनापासून हे व्रत केलेलं असतं, त्यामुळेच इथे आनंदाची बातमी मिळालेली असते. त्यांचे व्रत फळाला आलेलं असतं. म्हणजे इथे ती डेथ बॉडी एका वेगळ्याच माणसाची आहे हे समजलेलं असतं. आणि जर उदयचं वॉलेट सापडलं आहे याचा अर्थ उदयसुद्धा कुठे ना कुठेतरी आहे हे सुद्धा समजलेलं असतं. तेव्हा इथे मा आता महादेवाचे आभार मानते. आणि त्यानंतर पौर्णिमा म्हणत असते की वहिनी, अहो तुम्ही आता किती वेळ इथे बसणार आहात? चला, तुम्ही खूप थकलात, चला बरं तुमच्या रूममध्ये चला, फ्रेश व्हा आणि आराम करा. ओल्या साडीमध्ये बसलात तर तुम्हालाच त्रास होईल असं इथे पौर्णिमा म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मा, पौर्णिमा आणि त्याचबरोबर यमुना आता तिघीजणी रूममध्ये जातात. यमुना आपल्या आईला रूममध्ये घेऊन जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बाहेर यश, कावेरी आणि अमृता तिघेजण उभे राहिलेले असतात. गुरुजींना सुद्धा प्रेक्षकांनो आश्चर्य वाटते की माने हे व्रत पूर्ण केलं.
ठीक, आता कावेरीने खूपच जास्त मदत केली, पण ह्या वेळेससुद्धा हे व्रत करणं कठीण असतानासुद्धा माने ते केलेलं असतं फक्त उदयसाठी. तेव्हा इथे यश आणि कावेरी दोघेजण एकमेकांकडे बघत असतात. दोघांच्या डोळ्यातून एकमेकांबद्दलची काळजी आणि घराबद्दलचं आणि माबद्दलचं प्रेमच दिसत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे विद्या म्हणत असते, कावेरी वहिनी तुम्हीसुद्धा चला बरं, तुम्ही पण खूप थकलात, थोडा वेळ आराम करा चला. तेव्हा विद्या कावेरीला घेऊन जात असताना यशचं लक्ष जातं, तर कावेरीच्या पायाला ती काच लागलेली असते, जी काच अमृताने मुद्दामून त्या पायरीवरती टाकलेली असते. ती काच खरं तर टाकलेली असते मासाठी, जेणेकरून मा तिथून चालेल आणि मग माच्या पायाला ती काच लागेल आणि माला त्रास होईल. पण तिथे आता मा न चालता तिथून चाललेली असते कावेरी आणि कावेरीच्या पायालाच ती काच लागलेली असते. पण सगळं दुःख सहन करूनसुद्धा कावेरीने ते व्रत पूर्ण केलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरीच्या पायातून रक्त येत असतं हे तर तिला कळतसुद्धा नाही. तेव्हा इथे यशला ते कळतं. यश म्हणतो पायातून रक्त आलंय. त्याला इथे कावेरीची खूप काळजी वाटते. तेव्हा तो आयडिया करतो आणि विद्याकडे येतो. विद्याला म्हणत असतो की वहिनी, मला जरा तुमची मदत हवी आहे. तेव्हा विद्या म्हणते, काय झालं भाऊजी, बोला ना. तेव्हा यश म्हणतो की कावेरीच्या पायाला लागले, त्यांच्या पायातून रक्त येत होतं. तेव्हा विद्या म्हणते, काय, कावेरी वहिनींच्या पायाला लागले? तेव्हा यश म्हणतो, हो ना वहिनी, तुम्ही एक काम करता का, हा फर्स्ट एड बॉक्स तुम्ही त्यांना जरा नेऊन द्या आणि पायाला मलम लावायला सांगा. तेव्हा विद्या म्हणते, अजिबात नाही, मी अजिबात जाणार नाही आहे भाऊजी. मागच्या वेळेला तुम्ही मला जायला सांगितलं तर मी गेले ना. ऐकलं ना तुमचं, आज मी तुमचं ऐकणार नाही आहे. मी काय तुम्हाला कुरिअरवाली वाटते का हो, जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा पार्सल घेऊन जायला? अजिबात नाही. तुम्हाला वहिनींची काळजी वाटते ना, मग तुम्ही स्वतः जा, मी काही जाणार नाही आहे. तेव्हा यश म्हणतो, प्लीज प्लीज वहिनी ऐका ना. तेव्हा कावेरी म्हणते, नाही भाऊजी नाही, मी तुमचं अजिबात काही ऐकणार नाही आहे. कानामध्ये बोटं टाकून आता विद्या सरळ बाहेरच निघून गेलेली असते. त्यामुळे यश आता नाईलाजाने कावेरीच्या रूममध्ये येतोच. कारण विद्या बरोबर म्हणालेली असते, तुम्हाला जर कावेरी वहिनींची काळजी वाटते तर तुम्ही त्यांना दाखवा की तुम्हाला त्यांची काळजी वाटते म्हणून, आणि जाऊन आता स्वतःच्या हाताने मलम लावा, असं विद्या म्हणते. तेव्हा यश कावेरीच्या रूममध्ये येतो आणि ती बघतो तर काम करत असते. तेव्हा इथे यश तिला म्हणतो की कावेरी इथे या आणि बसा. तेव्हा कावेरी म्हणते, काय झालं यश? तेव्हा यश म्हणतो की तुमचा पाय बघा, पायातून रक्त येतोय तुमच्या. तेव्हा कावेरी म्हणते, माझ्या पायातून रक्त? तेव्हा ती बघते तर खरोखर तिच्या पायाला इथे काच लागलेली असते. तेव्हा ती रूममध्ये आजूबाजूला बघते तर जिथे जिथे ती चाललेली असते तिथे तिथे आता रक्ताचे डाग लागलेले असतात, म्हणजे त्या त्या ठिकाणी रक्त लागलेलं असतं. तेव्हा कावेरी म्हणते, अरे हो, माझ्या पायाला लागलं आहे, हे मलाच कसं कळलं नाही. तेव्हा यश म्हणतो, लक्ष कुठे असतं तुमचं, इतकं लागलं आहे तुमच्या पायाला आणि तुम्हाला माहितीसुद्धा नाही आहे. तेव्हा इथे कावेरी आता बघत असते, खरोखर तिच्या पायाला रक्त येत असतं. त्या आजूबाजूला रूममध्ये लादीला लागलेलं सुद्धा असतं. तेव्हा इथे यश म्हणतो की हे बघा किती लागले पायाला, थांबा मी मलम लावून देतो. तेव्हा कावेरी म्हणते, नाही नको, प्लीज तुम्ही हे सगळं करू नका. हे का करते तुम्ही यश? तेव्हा यश आता पुन्हा तिचा पाय आपल्या ढोपरावरती ठेवतो आणि म्हणतो, एक मिनिट थांबा, हे बघा हे सगळं मी तुम्हाला माणुसकीच्या नात्याने करतोय. तेव्हा कावेरीला आठवतं, ज्या वेळेला यश पडत असतो तेव्हा कावेरीने त्याला सावरलेलं असतं. तेव्हा यश म्हणतो की हे का केलं तुम्ही, का वाचवलंत मला? तेव्हा ती म्हणालेली असते की माणुसकीच्या नात्याने. तेव्हा इथे यशसुद्धा कावेरीला तेच म्हणतो की हे सगळं मी माणुसकीच्या नात्याने करतोय. तेव्हा तो तिच्या पायाला मलम लावून देत असताना इथे कावेरी त्याच्याकडे बघत असते. यश म्हणत असतो की कावेरी, तुम्ही आमच्या घरासाठी किती आणि काय काय करता. तुम्ही आमच्या घरासाठी आतापर्यंत खूप काही केले, म्हणजे तुम्हाला या घराच्या रेप्युटेशनची खूपच जास्त काळजी आहे, मला माहिती आहे, आणि ती असायलाच हवी, आणि त्यामुळे तुम्ही खूप काही करता. मग जोपर्यंत तुम्ही या घरामध्ये आहात तोपर्यंत तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही, ही आमचीसुद्धा जबाबदारी आहे ना. आणि जोपर्यंत तुम्ही इथे आहात तोपर्यंत तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही आणि ते मला आवडणारसुद्धा नाही, असं यश म्हणत असतो. म्हणजे या घरातला मुलगा म्हणून तुमची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे असं मी समजतो. तुमच्या पायाला इतकं लागलं आणि तुम्हाला कळलंसुद्धा नाही, मग तुमची काळजी घ्यायला नको का? तुम्ही जर माझं घर व्यवस्थित सांभाळू शकता, आज तर तुम्ही काय केलं, उदयदादा वहिनी परत यावे म्हणून माबरोबर एवढं कठीण व्रत केलं, तुमच्यामुळे हे व्रत पूर्ण झालं आहे, माहिती आहे मला.
मग तुम्ही जर एवढं सगळं करू शकता तर मी तर साधी तुमच्या पायाला पट्टी केली, मी एवढं काहीही केलेलं नाही आहे. आणि तुमची काळजी घेणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि ते मी करत राहणार असं इथे यश म्हणत असतो. म्हणजे त्याने आता ठरवलेलं असतं काहीही झालं तरीसुद्धा कावेरीची काळजी मात्र घ्यायचं. ती माझ्यासाठी इतकं काय काय करते, मग मी सुद्धा तिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. तेव्हा इथे यश म्हणत असतो की पायाला मी पट्टी केली, जखम भरायला थोडा वेळ लागेल पण हळूहळू भरेल ती, बरं वाटेल तुम्हाला. पण तोपर्यंत पायाची काळजी घ्या, जखम व्यवस्थित भरू द्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता यश अलगद तिचा पाय खाली ठेवतो आणि आता जात असतो. तेव्हा इथे यश दारामध्ये उभा राहून कावेरीकडे बघत असतो. तेव्हा कावेरीला आठवतं जेव्हा मागच्या वेळेला इथे यशला कावेरीवरच्या प्रेमाची जाणीव झालेली असते. तेव्हा यश असाच दारामध्ये उभा राहून कावेरीकडे बघत असतो, खूपच जास्त प्रेमाने. तसाच तो आत्ताही उभा राहिलेला असतो काळजीने. त्याचं इथे कावेरीवरती किती प्रेम आहे हे तिला दिसत असतं. तेव्हा तो यश आता कावेरीकडे प्रेमाने बघत असतो आणि तसाच तिच्याकडे बघत बघत तो बाहेर निघून जातो. तेव्हा कावेरीला कळतं की अजूनही यशचं तिच्यावरतीच प्रेम आहे, पण इथे यश माच्या पुढे आता जाऊ शकत नाही आहे, म्हणून ते अमृताबरोबर लग्नाला तयार झालेत हे आता कावेरीला कळलेलं असतं. तेव्हा इथे कावेरी खूप रडत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, कावेरी इथे आता काम करत असताना विद्या म्हणत असते, बघू कावेरी वहिनी कुठे लागले तुम्हाला. तेव्हा इथे आता विद्या पायाकडे लक्ष देते तर पायाला छान पट्टी करण्यात आलेली असते. तेव्हा इथे आता विद्या म्हणत असते, अच्छा म्हणजे पायाला पट्टी करण्यात आली आहे, तर स्वतः पट्टी केली आहे की कुणीतरी खूपच जास्त प्रेमाने पट्टी करून दिली आहे पायाला. तेव्हा विद्या इथे आता काय बोलते कावेरीला बरोबर समजतं. कावेरी म्हणते, विद्या वहिनी मी बोलले त्यांना की पट्टी करू नका म्हणून, पण त्यांनी माझं काही ऐकलं नाही. त्यांनी हट्ट केला आणि स्वतःनेच पट्टी केली. तेव्हा विद्या म्हणते, कावेरी वहिनी हे बघा तुम्हाला माहिती आहे ना यश भाऊजी तुमची इतकी का काळजी घेतात. अहो घेणारच, तुमच्यावरती ते प्रेम करणारच. कारण तुम्ही मला सांगा, तुम्ही या घरासाठी किती काय काय करता हो. आज तर तुम्ही एवढं कठीण व्रतसुद्धा केलं, आपल्या घरासाठीच केलं की नाही. तेव्हा कावेरी म्हणत असते की इथे माझी काऊ आणि उदय भाऊजी परत येण्यासाठी मी कितीही कठीण व्रत करू शकते. तेव्हा विद्या म्हणते, माहिती आहे मला तुमचं त्या दोघांवरती खूप प्रेम आहे ना, आणि तुम्ही काहीही कराल हे सुद्धा मला माहिती आहे. आज मी बघितलं ना माझ्या डोळ्यांनी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीला आठवतं की ज्या वेळेला मा आणि कावेरी दुधाचा हंडा उचलायला गेलेले असतात तेव्हा तो हंडा खूपच जास्त जड लागलेला असतो. तेव्हा कावेरी म्हणते की जाऊन बघायला हवं. विद्या म्हणते, कावेरी वहिनी काय झालं. तेव्हा कावेरी म्हणते, विद्या वहिनी मगाशी आहे ना दुधाने भरलेला हंडा जेव्हा मी उचलायला गेलो ना तेव्हा मला खूपच जास्त थकल्यासारखं झालं, तेव्हापासूनच माझी तब्येत बिघडली. तेव्हा इथे कावेरी म्हणते की तो हंडा खूप जड होता, मलासुद्धा उचलायला फारच जड लागला. तेव्हा इथे कावेरी त्या हंड्यामध्ये हात टाकते आणि बघते तर काय, त्या हंड्यामध्ये कुणीतरी वजनाच्या चकत्या टाकलेल्या असतात. तेव्हा कावेरीला आठवतं, म्हणूनच तो हंडा उचलताना आम्हाला इतका जड लागला. विद्या म्हणते, हो वहिनी अहो किती जड आहे हंडा, कसं काय उचललात तुम्ही. तेव्हा इथे कावेरी म्हणते की वहिनी बघा ना, अहो याच्यामध्ये ह्या कुणीतरी वजनाच्या चकत्या टाकल्यात, लोखंडी वजनाच्या आहेत त्यासुद्धा. अहो कसा काय तो हंडा जड नाही लागणार, पण हे सगळं कुणी केलं असेल आणि का. याचा अर्थ एकच होतो वहिनी, मला असं वाटतंय की कुणाची तरी इच्छा होती की हे व्रत पूर्ण होऊ नये म्हणूनच कुणीतरी हे प्रयत्न केले होते हे व्रत अपूर्ण राहण्यासाठी. तेव्हा विद्या म्हणते, वहिनी अगदी बरोबर बोलताय तुम्ही, पण कावेरी वहिनी हे सगळं कुणी केलं असेल असं वाटते तुम्हाला. कोणती व्यक्ती असेल तिला वाटत होतं की हे व्रत पूर्ण होऊ नये. तेव्हा कावेरी म्हणते, अमृता असेल का ती, शोधून काढायलाच हवं. तेव्हा कावेरी आणि विद्या दोघींना सुद्धा अमृतावरती संशय आलेला असतो आणि तो अगदी बरोबर असतो प्रेक्षकांनो. त्यानंतर इथे अमृता कपाट उघडते, त्याच्यामधून एक अशी छोटी पेटी काढते. ती पेटी काढल्यानंतर इथे अमृता बघत असते, त्या पेटीमध्ये ती संदूकसारखी पेटी असते पण छोटी. त्याच्यामध्ये आता साधनाच्या सगळ्या लहानपणीच्या वस्तू असतात. तेव्हा अमृता साधनाच्या सगळ्या वस्तू आता एक एक करून बघत असते आणि ती म्हणत असते की साधनाताई, तुझ्या लहानपणापासूनच्या सगळ्या वस्तू, सगळ्या आठवणी मी या पेटीमध्ये जपून ठेवल्यात गं. सगळ्या आठवणी मी जपून ठेवल्यात. जेव्हा जेव्हा मला तुझी खूप आठवण येते ना तेव्हा तेव्हा त्या वस्तू मी बघत असते आणि इथे मी या घरामध्ये तुला न्याय मिळवून देण्यासाठीच आलेली आहे ताई. तू काळजी करू नको, तुझ्या मृत्यूचा बदला या सुलक्षणाकडून घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आहे.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अमृता आपल्या आईला फोन करते. माधवीला फोन केलेला असतो आणि तेव्हा इथे अमृता म्हणत असते की आई, आज टाकलेले सगळे डाव माझे फेल गेले गं. सगळे डाव माझे फेल गेले. आत्ताचाही खूप मोठा डाव माझा फेल गेला. तेव्हा इथे आता तिची आई म्हणत असते, माधवी कसं काय? पण तुझे डाव सगळे फेल कसे काय गेले? तेव्हा अमृता म्हणते, आई अगं तुला माहिती नाही आहे, व्रत सुरू होण्याच्या आधीच मी काय केलं, आरतीचं ताट पाडलं आणि त्यानंतरला त्या हंड्यामध्ये मी इथे एवढ्या वजनाच्या चकत्या टाकल्या, तरीसुद्धा त्या सुलक्षणाचं व्रत हे पूर्ण झालंच. तेव्हा इथे आता कापूर ज्या वेळेला तेलाच्या वाटीमध्ये टाकायचा असतो, ज्या वेळेला कावेरी इथे बाबांच्या पायाला तेल लावून देत असते, तेव्हा तिने जे तेल गरम केलेलं असतं त्याच्यामध्ये कापूर टाकायचा असतो. तेव्हा इथे अमृता आता चिकूला सुद्धा रडवते, त्याला चिमटा काढते, त्याला रडवते आणि जाऊन त्या तेलाच्या वाटीमध्ये कापूर मिक्स करते. आणि जेव्हा ते कापूर तिने मंदिरामधून घेतलेलं असतं, तेव्हा तिथून जाताना तिच्या ड्रेसचा गोंडासुद्धा तिथे पडलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अमृता बघत असते की काकांना कशा पद्धतीने तेव्हा त्रास झाला होता. हे सगळं तिने मुद्दामून केलेलं असतं जेणेकरून त्या काकांना त्रास व्हावा. अमृताची इच्छा असते की सुलक्षणाला तो त्रास व्हावा, कारण का काकांना त्रास झाल्यानंतर सुलक्षणाला त्रास होईल हे तिला बरोबर माहिती असतं. तेव्हा अमृता म्हणते, आई पण इथे आता उदयसाठी ठेवलेलं व्रत मला मोडायचं होतं गं, पण ते व्रत तिचं पूर्ण झालं त्या कावेरीमुळे. तेव्हा इथे उदयचा फोटो पाडण्यापासून ते इथे आरतीचं ताट पाडण्यापासून अमृताने सगळं केलेलं असतं. अमृता म्हणते, त्या सुलक्षणाला मला ढसाढसा रडताना बघायचं आहे, तिच्याकडून मला माझ्या बहिणीच्या मृत्यूचा बदला घ्यायचा आहे, म्हणून तर मी इथे आली आहे ना. दुःख काय असतं हे तिलासुद्धा कळलं पाहिजे आई, म्हणून तर मला बदला माझा पूर्ण करायचा आहे. तेवढ्यातच इथे आता आलेली असते कावेरी आणि ती लगेचच म्हणते की अमृताताई कुणाजवळ बोलताय? तेव्हा अमृता म्हणते, आई मी तुझ्याशी नंतर बोलते हा. तेव्हा माधवी म्हणते, सांभाळून. तेव्हा प्रेक्षकांनो, खरं तर इथे कावेरीचं चुकतं. नक्की अमृता काय बोलते हे ऐकून तरी घ्यायचं ना. ती काय बोलते काय नाही, लगेच तिला म्हणते की तुम्ही कुणाजवळ बोलताय आणि काय बोलताय. मग असं म्हणाल्यानंतर ती तर खोटं बोलणारच. तू तिथे जर आली आहेस कशासाठी तरी, तर निदान अमृताचं बोलणं तरी ऐकून घे, मग तुला कळेल तिचा उद्देश काय आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो, अमृता म्हणते, कावेरी वहिनी अहो मी माझ्या आईजवळ बोलत होते, आईचा फोन होता, बोला ना तुमचं काही काम होतं का? तेव्हा इथे कावेरी आता रूममध्ये एक नजर टाकते, तेव्हा तिला एका कोपऱ्यामध्ये आता त्याच वजनाच्या चकत्या दिसतात. तेव्हा इथे कावेरी म्हणते, याचा अर्थ त्या अमृताने जाता दुधाच्या हंड्यामध्ये त्या वजनाच्या चकत्या टाकल्या होत्या का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीला कळलेलं असतं की अमृताचीच अशी इच्छा होती की हे व्रत काहीही झालं तरीसुद्धा पूर्ण होऊ नये. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे हवालदार आलेले असतात उदयचं पॉकेट घेऊन आणि ते म्हणतात की हे उदयचं पॉकेट आहे, ते आम्ही त्यांच्या बायकोला द्यायला आलोत, त्यांच्या बायकोकडे हे द्यायला सांगितले, त्यामुळे ते पॉकेट आता कावेरीकडे दिलेलं असतं. तर इथे यश आणि त्याचबरोबर अमृता दोघेजणं एकमेकांच्या जवळ अगदी उभे असतात आणि एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा कावेरी त्या दोघांना एकत्र बघते, तिला खूप जास्त वाईट वाटतं. तर इथे आता सुलक्षणा रडत असते, तिला शांत करण्याचं काम अमृता करत असते, तिला मिठी मारून शांत करत असते आणि आपल्या मनामध्ये म्हणत असते, रड सुलक्षणा रड, अगं माझी बहीण मेली होती तेव्हा तुझ्या डोळ्यातून एक अश्रूसुद्धा गेला नव्हता ना. आता तुला ढसाढसा रडवायला तर मी इथे आली आहे ना. तू माझ्यावरती जेवढा आंधळा विश्वास ठेवणार आहे ना, त्याच विश्वासाने घात करणार आहे मी तुझा. बघच तू, तुझा हा विश्वास तुला आता खूपच जास्त महाग पडणार आहे, असं अमृता म्हणत असते.